नमस्कार, आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज बघू शकता आमच्या घरचं लक्ष्मीपूजन तर किती छान पद्धतीने असं केलेलं आहे। कमळ असं सुंदर तयार केलेलं आहे आणि फोटो ऐवजी मूर्ती ठेवून त्याचं असं पूजन केलेलं आहे। समोर बघू शकता छान अशी फळांची मांडणी केलेली आहे आणि बघू शकता ह्या साईडला फुलांपासून सुंदर असं रेखीव असं हे तयार केलेलं आहे जेणेकरून अट्रॅक्टिव्ह दिसावं आणि छान असं रांगोळीच्या शेजारी फुलं सजवलेली आहेत आणि ह्या साईडला पण बघू शकता कशी फुलांची अशी छान सजावट केलेली आहे जेणेकरून असं लक्ष्मीपूजनला एक छान लुक यावा आणि खूप अट्रॅक्टिव्ह असं आपलं लक्ष्मीपूजन व्हावं आणि लक्ष्मीला पण प्रसन्न वाटावं या दृष्टिकोनातून छान असं सजवलेलं आहे। तर समोर बघू शकता किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे जेणेकरून बघू शकता म्हणजे असा निळा कलरचा वापर करून लक्ष्मीपूजन असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि सुंदर अशा फराळाचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवलेला आहे। कारण काय होतं रांगोळीशिवाय तर आपलं लक्ष्मीपूजन काही होतच नसते आणि रांगोळीशिवाय आपल्या दिवाळीला पण शोभा येत नाही। त्यामुळं असं सुंदर असं आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे। तर तुमच्या पण घरचं लक्ष्मीपूजन अशाच पद्धतीने छान असं तुम्ही केलेलं असणार आहे। तर बघू शकता दारामध्ये किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि शुभ दीपावली असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि कलर असे छान भरलेले आहे। म्हणजे बघू शकता दाराला किती अशी छान शोभा येते रांगोळीमुळं आणि तुळशीच्या पुढं सुद्धा अशी छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्यांना फुलांपासून त्याची सजावट पण केलेली आहे आणि अशा रीतीने चांगले कलर पण भरलेले आहेत। मध्ये अशी फेंट असा गुलाबी कलर मी भरलेला आहे। अशा पद्धतीनं आपली रांगोळी झालेली आहे। तर आता घरातल्या लक्ष्मीचं तर पूजन झालेलं आहे पण अजून एक 4 लक्ष्मींचं मी पूजन करणार आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की 4 लक्ष्मी म्हणजे काय? तर ज्या लक्ष्मी ज्यांच्या ह्याच्यावरती मी आज 4 पैसे मिळवते आणि ज्यांच्यामुळं माझं छोटंसं असं अस्तित्व निर्माण झालेलं आहे आणि ज्या मशनींमुळं माझा समाजामध्ये मानसन्मान वाढलेला आहे त्या मशनींचं मी आज पूजन करणार आहे। ज्या मशनींच्या जीवावरती मी पैसे मिळवते माझा संसार चालवते त्या ह्या माझ्या लक्ष्मी आहेत त्यांचं आज आपण पूजन करणार आहोत। तर चला करूया आपण पूजन। तर आपण अगोदर हळदी कुंकू लावून घेऊयात। कारण ह्या आपल्या लक्ष्मीच आहेत ज्यांच्यामुळं आपण 4 पैसे मिळवतो किंवा ज्यांच्यामुळं आपली छोटीशी ओळख झालेली आहे त्या लक्ष्मींना आपण पूजणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं। त्यामुळे दरवर्षीच मी लक्ष्मीपूजन आपल्या घरातलं झालं की ह्या मशनींची मी हमखास पूजा करत असते कारण त्यांच्याबरोबर आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात आणि त्यांनी कायम आपल्याला सुखदुःखामध्ये साथ दिलेली असते। त्यामुळे त्या मशनींची मी आवर्जून दरवर्षी पूजा करते आणि आपण गोड असा नैवेद्य दाखवूया लाडूचा। तर बघू शकता ही अगोदर माझी पहिल्यांदा घेतलेली मी सुरुवातीला मशीन आहे त्यामुळं त्या मशीनीबद्दल तर फारच मला वाटतं। त्यामुळं ही फार जुनी अशी माझी मशीन आहे पण मी न विकता तिला कायम माझी लक्ष्मी म्हणून ठेवलेलं आहे। तर ही आहे ओव्हरलॉकची मशीन त्याच्यावरती मी ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर ओव्हरलॉक करते। तर ही आहे पिकोफॉलची मशीन। या पिकोफॉलच्या मशीनवर मी साड्या पिकोफॉल करते। तर अशा पद्धतीने ह्या होत्या माझ्या 4 लक्ष्मी। तर ह्यांचं आज पूजन झालेलं आहे। तर तुम्हालाही प्रश्न पडला होता ना की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ह्या 4 लक्ष्मी म्हणजे कोणत्या? तर ह्या होत्या माझ्या 4 लक्ष्मी ज्यांच्यामुळं आजपर्यंत खूप वर्ष झालं त्यांनी मला खूप अशी छान साथ दिलेली आहे। त्यांनी मला कधी एकटं पडून दिलेलं आहे नाही आणि ज्यांच्यामुळं मी आज जे संसारामध्ये संसार उभा करते ते ह्या मशनींमुळंच केलेलं आहे आणि छोटीशी ओळख आणि छोटंसं अस्तित्व ह्या माझ्या मशनींमुळं म्हणजे माझ्या ह्या लक्ष्मींमुळंच माझं झालेलं आहे। त्यामुळं मी ह्या 4 लक्ष्मींना खूप मानते आणि असंच मी शेवटपर्यंत मानत राहणार आहे। दरवर्षी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर हमखास आठवणीत ठेवून मी या लक्ष्मींचं पूजन करत असते। तर मैत्रिणींनो तुम्ही पण असंच तुमच्या घरात
अशी यंत्र किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला 4 पैसे मिळतात त्या सर्व गोष्टींचं तुम्ही पूजन करा, जेणेकरून आपल्याही मनाला समाधान होईल आणि त्यामुळं तुम्ही हमखास पूजन करा. तर मैत्रिणींनो, तरी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा. इथून पुढं सर्व दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो. बाय.